भावा ती सगळं सोडलं. वहिनी काय म्हणते आपली नांगणाला बोलवा. नांगणाला मला सोडून गुलाबजाम खाल्लं ना मला कसं तरी होता. एवढं द्या ना ठेव. आपल्याला आपला पॅटर्नच वेगळा आहे. नाही भेटलं तर गोळीगत धोका देतो बिल्ली. भावा जास्त टेन्शन न घेऊ. आपल्या दोघांच्या बी नशिबात पोरगी नाहीये. चल येऊ का? मला दारूच्या बॉटलीचा स्वभाव लय आवडतंय बाबा. स्वतः खाली होते आणि दुसऱ्याला फुल करते. कॉलेजला पोरी तेव्हा जातात जेव्हा त्यांचा बॉयफ्रेंड असतो. आम्ही तर सिंगल पोरं. आम्ही कॉलेजला तेव्हा जाणार जेव्हा आमच्या सोबत मित्र असणार. हा एका गाडीवर 3 जण 50 पेट्रोल टाकून. इशेच खोले आमचा येऊ. आजकाल मुलगी सासरी जाताना तिचे घरचे कमी पण गल्लीतले पोरच जास्त रडतात. दादा हा बोल ना बाई. ते साक्षीचं घर माहित आहे का तुम्हाला? साक्षी? कोणती साक्षी? ते साक्षी तिला लाडान छोटी छोटी बोलतात बघा. तिचं घर माहित आहे का? ओ अच्छा ती साक्षी. काय काम होतं? अरे दादा आमचं आहे ना 4 वर्षाचं रिलेशन आहे. आज आहे ना मी तिला सरप्राईज द्यायला आलो पुण्यावरून. अच्छा प्रेमाचं मॅटर आहे का? हा मला आहे ना तिनं तिच्या गावाचं नाव सांगितलं होतं. तिला माहित नाही मी आलो म्हणून मला सरप्राईज द्यायचा. काय मदत करू शकता का? अच्छा घर सांगायचंय का तुला? हे बघ मी तुला घर सांगतो. तो जो आहे ना तो घर आहे तिचा. ते का ते? हा तेच. 2 वाजता एकदा बाहेर येते आणि 4ला ट्युशनला जाते. अरे यार भाई पुरी खबर ठेवता. हा काय गोष्ट आहे? बहीण आहे ना माझी. दादा हॅलो काय रावल्या? दादा गलती झाली. जवळ आलाय आपला. दादा गलती झाली. 4-5 पोरं घेऊन ये लाकडा आणि मोठे मोठे. दादा गलती झाली. कुत्र्यावर विश्वास ठेवा पण पोरीवर नाही असा म्हणणारा माझा मित्र इंस्टाग्रामवरच्या प्रत्येक पोरीला फॉलो करतो आणि इथं येऊन आम्हाला ज्ञान देतो. वारे मर्दा खरंय की मग. रील तर सगळेच पाठवते. तुम्ही तुमच्या एखाद्या सुंदर मित्राचा नंबर पाठवा. तेवढी सेटिंग तरी लागेल गरीबाची. त्याला नाद नाही विमलचा. तो मर्दच काय कामाचा. घ्या हातात टाक तोंडात पिचिक पिचिक. मी नाही खातो माझे मित्र सांगतोय मी. आता जीवाला वाटतंय बरं भावा एक विमल खाल्ल्यावर. मजाक मध्ये मित्राच्या गर्लफ्रेंडला आय लव्ह यू म्हणलं होतं. तिनं बी रिप्ले मध्ये दिलं ना आय लव्ह यू टू म्हणून. आता मला कळ नाही ब्लॉक कोणाला करावं दोघांपैकी. मित्रालाच करतो माय घालायला. सेटिंग लाव म्हणले लाव ना गेलं. गेला आता सांगतो मजा. गर्लफ्रेंडला फिरवायला आणि म्हशीला चाराय नेल्यावर ह्या कधीच मोकळ्या सोडू नका. ह्यांचा कवा मूड बदलून कवा पळून जात्यान काहीच सांगता येत नाही. हा अनुभव एका म्हशीवाल्याचा. अरे आम्हाला ना कोणती पोरगी पाहिजे ना कोणत्या पोरीचं प्रेम पाहिजे. आम्ही बेवडे माणसं. आम्हाला फक्त 90 पाहिजे. बदलो. वनिता मला पण दे ना. मी तर नाही द्यायले. बरं टाइम किती होतोय? आता 2:30 वाजले. चाबडा यार तू. जर का ह्या जगात मुलं नसते तर मुली मेकअप तर सोडा तोंड बी धुतलं नसतं. अरे सुमित भैया कुत्र्याचं पिल्लू कोणाचं आहे? माझंच आहे. काय बोलतो तुझं आहे? हा तुझा नवरा कुठं आहे? आम्हाला गरीब नका समजू. दर महिन्याला 350 रुपये अंबानीला पाठवतो आम्ही. हा चालेल तुला? आवडेल मला. आरशा माझी 500 रुपये कधी देणार आहेस? अरे कॅश नाही मोबाईलवर पाठवू का? पाठव की.
काळजाची तार आज छेडली. किती पण घात टाकणार नाही. मित्रांनो, जेव्हा मी तुमच्या एवढं होतो ना तेव्हा मी रात्री 12 वाजेलो दिव्यावर अभ्यास करायचो, दिव्यावर. दुपारी काय म्हशी माजरीतात. आजा गेम चालू कर, पबजी खेळूया. ए नाही आबा, मी काय खेळणार नाही. श्रावण महिना चालू झालाय. श्रावणचा आणि पबजीचा काय संबंध आहे? अरे कुळाला उड्याच्या चिकन डिनर बिनर बसला तर लय मारतील आमच्या घरात. पप्पा मला त्या शेतांच्या काकूने मारलं. का मारलं? पिझ्झा तर. अरे मग तुझ्या हातात काय नव्हतं काय? मग होता ना तिच्या पोलीचा हात. होता ना तिच्या पोलीचा हात. माझ्या हाताला नेतो तुला राणी फुलाच्या गाडीत. देवा, इडापिडा टळू दे आणि माझ्या मित्राला आता तरी गर्लफ्रेंड मिळू दे. शिमडी पण चालेल. ले डोकं खाल्ले राहू. ज्या लोकांनी 4 चौघात आमची इज्जत काढली होती त्या लोकांना फक्त एवढंच सांगायचं आहे, आमची इज्जत नसताना ती तुम्ही काढलीच कशी. अरे काय व्हायला रे? अरे मला श्वास घ्यायला त्रास व्हायला रे. अरे त्रास व्हायला तर घ्यायलाच कशाला? कोण म्हणतंय बाईच्या पोटात गोष्ट राहत नाही? सांगा बरं मला, कोणत्या बाईनं तिचं लग्नाच्या अगोदरचं प्रेम आपल्या नवऱ्याला सांगितलंय? उगन हो माय. डोळ्यात डोळे घालून असं बघायचं. ती म्हटली पाहिजे ओ बासकी. मग आजी म्हणायची की वाघा, चांगल्या लोकांच्या संगतीत राजा माणूस चांगलंच होत असते. पण आजी तुला हे कोण सांगावं, आता चांगलीच लोक मायामुळे बिघडली. ती मला बोलली की मित्रांना सोडून दे. मग मी तिला बोललो, मग लग्नात कोण तुझा बाप येणार का निंजा हातोडी बनून भात वाढायला? डिंग 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 डिंग. घरच्यांनी किती पण लक्ष ठेवतात, पण मुली मैत्रिणीचं नाव सांगून बॉयफ्रेंडलाच भेटायला जातात. आम्ही अडाणी आहे म्हणून काय झालं? आमची बायको तर शिकलेली आहे ना, विषय संपला. मला कुणाचं ऐकू, मला पाहिजे फक्त बायको. काय काय पोरं एवढे एवढे जवळ असतात, आधी एखाद्या पोरीला बहीण बहीण म्हणतात, मग नंतर तिलाच प्रपोज मारतात. ना चंद्रमुखी ना पारू, पोरांचे आयटम फक्त दारू. ऐक ना मित्रा, लोक त्यांच्या प्रेमात बिझी आणि आपण दोघं, तू मला रील पाठव आणि मी तुला रील पाठवतो. जिंदगीच जाट. अरे हाडच्या त्या बाईची रील पाठवलं बघ ना, अरे क्वालिटी आहे काय बघ. बघितलं ना, जिंदगीच जाट. जे पोरं शाळा कॉलेज करतात ते फक्त एकच पोरी मागं झटतात आणि तीही त्यांना पटत नाही. आणि जे पोरं पुढे मटेरियल खाऊन गल्लीनं थुकतात त्यांनाच पोऱ्या जास्त पटतात. बरोबर आहे की नाही? कसं सूम मधी. कोण म्हणतं जोड्या स्वर्गात बनतात? जोड्या तर 8वी 9वी 10वी या 3च वर्गात बनतात. बरोबर आहे का ना पोरांनो? मामाची मुलगी ही हक्काची बायको असते, फक्त ती मामाने दिली पाहिजे. तुमची मुलगी लय सुंदर ओ भावी, मुलगी लय सुंदर, तुमची मुलगी लय सुंदर ओ भावी, मुलगी लय सुंदर.
तोंडाच्या हिशोबाने डीपी ठेवत जा पोरीनो. तोंड रांडू मंडल सारखं, डीपी कटरीना कॅप सारखा. अरे काय चाललंय? कॅमेरामॅन तिकडे बर का तू शाळेला किती लागेल? 10वी लागली. तुला एक प्रश्न विचारतो. चंद्र पृथ्वीभोवती का फिरतो? मला वाटतं त्या दोघांचं पुढे चालू. वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको, टना टना रजे उरू नको, टना टना. काल रात्री मी त्याला मेसेज केला, तुला झोप महत्वाची आहे का मी? त्याने दुसऱ्या दिवशी उठून उत्तर दिलं. बाई ग पिचली माझी बांगडी बांगडी बांगडी. आणि होय रे, तुला गाडीची मया देखत रेस वाढून काय मोठेपणा वाटते काय? हा बापू, मागली हिस्ट्री उकरून काढीन मी. मया देखत भूषण दाखीत जाऊ नको तू गाडीचं रेस वाढू वाढू. काय धूम पळायलास माया देखत. मागली जर हिस्ट्री काढली ना, मुंबई मिठाईवालीच्या माग केस घेऊन पळत होतास बापू तू. बोलाय नको लावू मला. पॅटर्नच आपला गोल घेतोय आकाश. कपात कप, बशीत बशी, माझीवाली सोडून बाकी सगळे म्हशी. बाई ग पिचली माझी बांगडी बांगडी बांगडी. हॅलो सर. बोला की मॅम. सर आपल्याला लोन पाहिजे का? आयला दिवस पावला. हो मॅडम, पाहिजे अहो लोन. लय अडचणीत आहे मी पण आता. बोला कशा प्रकारचं लोन पाहिजे आपल्याला? मला ना पर्सनल लोन पाहिजे, पर्सनल. तुम्ही काम काय करतात म्हणलं सर? नोकरी करतात का बिझनेस करतात? हा अहो कोणाला सांगू नका, पण मी तुम्हाला सांगतो. माझं लव्ह मॅरेज झालंय. या मी सकाळी 9 ते 10 भांडी घासतो आणि 12 ते 1 कपडे धुतो बघा. हसू नका मॅडम, राहू लय बाई काय झाले. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.